पॅकेज देतील आम्हाला आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना पण सांगू, आमच्या कार्यकर्त्यांना सांगू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नागरिकांना, कशाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या वेळेला सगळा देश एकत्र येऊन हे केलं पाहिजे. आम्ही सांगू की काश्मीरला ज्यांना जायचं आहे त्यांनी संपर्क साधा त्यांना, किंवा अजून कोणाला साधायचं आहे ट्रॅव्हल कंपनीला तरी ते साधू शकतात, पण काश्मीरला चला याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतो. पहलगाम टेकडीचा पण ह्या तुमच्या पॅकेजमध्ये उल्लेख राहील का किंवा एकंदरीत समावेश राहील का? नाही, जिथे काश्मीरचे सगळे टुरिस्ट जातात त्या सगळ्या टुरिस्ट स्पॉटला आम्ही जाणार आहोत. ते जसे अरेंज करतील त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे जाऊ. आम्ही काही कुठे जायला घाबरत नाही, कारण काश्मीर हा भारताचा अंग आहे आणि भारतात आम्हाला कुठे जायला भीती नाही वाटली पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे आणि हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं जो वाढलेला रेव्हेन्यू होता किंवा एकंदरीतच आर्थिक परिस्थिती होती, तो एकंदरीत डॅमेज करण्याचा हा प्रयत्न निश्चित. बघा, तुम्ही जर जिओ पॉलिटिक्स बघितलं तर आज अतिरेक्यांना जी मदत कधीतरी व्हायची काश्मीर, ती आता बंद झाली. याचं कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, उद्योगधंदे वाढले, लोकांना रोजगार मिळाला. मी कालच कुठल्या तरी चॅनलवर बघत होतो, एक काश्मीरी युवक होता, तो सांगत होता की माझ्याकडे एकच गाडी होती पहिले, टुरिस्ट गाडी, आणि आता ज्याप्रमाणे पर्यटन वाढत होतं म्हणून मी 2 गाड्या एक्स्ट्रा विकत घेतल्या हे पर्यटनासाठी म्हणून. आज तो सांगत होता की माझी याची अवस्था आहे की आता जर पर्यटन बंद झालं तर या 2 गाड्यांचे हप्ते कुठनं भरू, मी या 2 गाड्या मी चालवू कशा. म्हणजे त्या पर्यटनावरच काश्मीर अवलंबून आहे. तेच बंद पाडायचा हा पाकिस्तानचा डाव आहे, अतिरेक्यांचा डाव आहे. तो डाव हाणून पाडायचा असेल तर देश म्हणून आपण एकत्र येऊन पर्यटन करायला पाहिजे आणि हेच दहशतवादाचं उत्तर असेल असं मला वाटतं. की कुठल्याही प्रसंगात भारतातले सगळे नागरिक एक होऊ शकतात, हा संदेश पोचला पाहिजे. याची सुरुवात आम्ही आमच्या वाजता. कालच्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी त्यांच्या बुकिंग रद्द केलेले आहेत, नवीन पर्यटकांची घट झालेली आहे असे ट्रॅव्हल एजन्सीचं म्हणणं आहे. म्हणूनच मी त्यांना, माझी सुद्धा त्यांच्याशी काल ही चर्चा झाली आणि म्हणून आम्ही ठरवलं की जर संदेश द्यायचा असेल की तुमचा मनसुबा कामयाब होणार नाही, दहशतवादाचं उत्तर आम्ही पर्यटनाने देऊ, हा जर संदेश द्यायचा असेल तर दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं नाही ना, स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. मी नाही जाणार पण दुसऱ्यांनी जावं असं करून होणार नाही, म्हणून सुरुवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत. आणि आम्ही लोकांनाही आवाहन करतो त्यांनी सुद्धा काश्मीरला जावं. आपल्या सुरक्षा यंत्रणेवर, आपल्या सैन्यावर, आपल्या आर्मीवर, आपल्या लोकांवर, काश्मीरी आपल्या बंधू भगिनींवर विश्वास ठेवून सगळ्यांनी काश्मीरला गेलं पाहिजे, अशा प्रकारची आमची भावना आहे. सुरक्षा एजन्सीवर पण प्रश्न उपस्थित होतो. 2000 ज्या ठिकाणी नागरिक जमा झाली होती तिथं कुठल्याही प्रकारचा फौजफाटा नव्हता. मला असं वाटतं सुरक्षेमध्ये काही लॅप्सेस राहिले असतील, पण आता जे कळलेत तिथे निश्चितपणे दुरुस्ती करेल सरकार. खास जर बघितलं तर महिला आणि लहान मुलांना सोडून देण्यात आलेलं होतं तुमच्या या, आणि पुरुषांना टार्गेट करण्यात आलं होतं. तर तुमच्या या सहलीमध्ये सगळ्यांचा समावेश असणार आहे की तुम्ही जे कोण येतील त्या सगळ्यांना वेलकम आहे. सगळ्यांना आम्ही सांगणार आहोत, ज्यांना यायची इच्छा आहे ते येऊ शकतात, कोणावर जोर जबरदस्तीचा नाही आहे. पण अगदी लहान मुलांपासून ते ज्यांना यायचं आहे ते कोणी येऊ शकतात, त्याच्यामध्ये काय असं जेंडर भेद केलेला नाही आम्ही. अनेक नागरिक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत जे पर्यटनासाठी गेलेले होते. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रायव्हेट जेटने तिथे नागरिकांसाठी गेलेले होते, त्यांच्यावर टीका होती आहे PR चा भाग म्हणून. अशा प्रकारे त्यावर काय भूमिका असेल? असं आहे, मला ती गोष्ट माहीत असेल, वडील मुलगा आणि गाढव तसंच आहे. तुम्ही दोघंही गाढवावर बसले तरी टीका होणार आहे, एकटे वडील गाढवावर बसले तरी टीका होणार आहे, एकटा मुलगा गाढवावर बसला तरी टीका होणार आहे, गाढव अंगावर घेतलं तरी टीका होणार आहे. त्यामुळे टीकाही होतच राहते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की असं लक्षात येते की जे पर्यटक आता तिथे अडकलेले ज्यांना परत यायचं आहे, सगळ्या ट्रॅव्हल म्हणण्यापेक्षा सगळ्या ज्या एअरलाईन्स कंपन्या यांनी भाव अव्वाच्या सव्वा वाढवलेले आहेत. आणि त्यामुळं खूपसे नागरिक आहेत जे तिकडे अडकून पडलेल्या, काही जणांना भीती वाटत असताना सुद्धा जास्त दिवस राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, कारण त्यांची पिकनिक संपत आली होती. आता परतीसाठी जो वाढीव खर्च आहे तो त्यांना झेपणारा नाहीये. मला असं वाटतं की म्हणजे आपल्या एअरलाईन्स कंपन्या, आता इंडिगोची एक काय टॅगलाईन आहे, कनेक्टिंग इंडिया, अशा प्रकारे कनेक्ट करणार आहात का तुम्ही इंडियाला? अशा प्रकारे भारत जोडो करणार आहात का? म्हणजे ज्या प्रसंगात तुम्ही खंबीरपणे लोकांच्या पाठी उभं राहिले त्या प्रसंगात तुम्हाला लोकांना लुटण्याचं
जर प्रकार होत असतील तर अतिशय गंभीर आहे. मला असं वाटतं काल याची दखल DGCPने घेतली. 2 स्पेशल विमानं त्यांनी अरेंज केली. महाराष्ट्र सरकारने सुद्धा उड्डाण मंत्री आपले मुरलीधर अण्णांनी सुद्धा ती अरेंज केली आणि त्याचा मार्ग काढला. पण अशा पद्धतीने एअरलाईन्स कंपन्यांनी वागणं हे त्यांना शोभणारं नाही आहे. त्याचबरोबर असं दिसून येते की सगळ्या म्हणजे मनसे कायमच म्हणत आलेली आहे की पाकिस्तानशी खेळही नको आणि त्यांच्या कलाकारांना इथे एंट्री पण नको. परंतु कालपासनं अनेक खेळाडू आहेत, अनेक माजी खेळाडू आहेत, मोठे नाव कमावलेले खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर पासून अनेक जणांनी पाकिस्तान बरोबर